तो रस्ता अतिशय चुकीच्या पद्धतीने केला गेला. मी मंत्री असताना त्याचा पाठपुरावा केला. एडीबी मध्ये तो रस्ता त्या ठिकाणी झाला. ठीक आहे, त्यानंतर सत्तांतर झाल्यानंतर त्याचं काम सुरू झालं, पण मूळ पाया हा आपण त्या काळामध्ये घातलेला होता. आता काय घडलं की त्याच्यावर बरेच लोकांनी हक्क सांगितला, कॉन्ट्रॅक्टरचा गैरफायदा घेतला आणि सिमेंटचं तत्व असं आहे की जिथं सिमेंटचं कॉन्क्रीट होतं त्याला 21 दिवस पाणी मारायला पाहिजे, पण त्या कंपनीनं आज कॉन्क्रीट केलं, दुसऱ्या दिवशी वाहनं सोडलेत. कुणाचा कोणाला ताळमेळ नाही, मध्ये काम ठेवलेलं आहे. आज जर आपण जाऊन बघितलं तर मायनीपर्यंत अनेक ठिकाणी रस्ता उखडलेला आहे, काही ठिकाणी काम अपुरं ठेवलं आहे. आता उदाहरणार्थ उमरजपासून आपण कृष्णादी क्रॉस केली, गेले 3 महिने का काम करते तेच कळत नाही. अपघात होतात, काय होतात, पोलीस प्रशासन सुद्धा बघत नाही. तो रस्ता कारण सांगून ते डावललं जात आहे, ती शक्यता वाटते. पण आता काय, आता लोकांच्या लक्षात आलं की आपल्याला रस्ता उतरायला लागतं. त्यामुळे यापेक्षा जास्त आपण प्लॅनिंग करू, थोडंसं आधी नियोजन करू, गावगाव प्रचार सभा घेऊ आणि त्यातनं जास्त लोक आणू इथं आपण. हा प्रश्न सगळ्याच हायवेला हा सगळ्या हायवेला. आता इथं आल्यानंतर शेतकऱ्यांनी काय प्रश्न मांडले की हॉटेलवाल्याला त्यांनी त्यांचं गटर त्यांच्या समोरचं खाली केलं, पण शेतकऱ्यासमोरचं वर घेतलं. पण शेतकऱ्यांना वर येता कामा नाही, त्याचा माल वर येता कामा नाही, तो शेतात चढला पाहिजे, पण हॉटेलचा मात्र धंदा चालला पाहिजे. अशा प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे. सुरू आहे त्या दरम्यानच्या काळामध्ये ज्या ठिकाणी टोल नाका आहे त्या टोल नाक्याची खोली कमी करण्याचं काम यांनी केलं. हे का केलं तर टोलमध्ये वाढ व्हावी, ते सुरळीत व्हायसाठी केलं. मग ते करताना साईडचे रस्ते आहेत ते रस्ते खाली करणं गरजेचं होतं. त्यांनी या खटाव तालुक्यातून कराडचा मुख्य रस्ता आहे, शिरोडी तासोडी रस्ता, त्या रस्त्यावरचं खोलीकरण केलं नाही. पण यासाठी गेले 1.5 वर्ष मी त्यांच्याशी 8 पत्रव्यवहार केले, 8 वेळा पत्रव्यवहार केला, पण त्यांनी त्यावर कुठलीही कारवाई केली नाही. म्हणून आम्ही आज 1 मे या दिवशी महाराज दिनी आंदोलनाची या ठिकाणी घोषणा केली. त्याप्रमाणे या परिसरात शेतकरी, सर्वसामान्य, सर्व कामगार ही सर्व मंडळी उपस्थित राहिली आणि यामध्ये NHAIच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले की 15 जूनपासून काम करतो, 15 मे पासून काम चालू करतो आणि 15 मे पासून चालू करतो, 15 जूनला काम पूर्ण होईल. कारण काय होतंय की आज आपण बघितलं, याचंही शूटिंग तुम्ही घ्या की लोकांना एवढी कसर करायला लागते आणि विशेषतः सीझन सुरू झाल्यानंतर प्रचंड वाहनं इथं जात असतात. ट्रॅक्टरवाल्यांचा प्रश्न असतो, बैलगाडीचा प्रश्न असतो. यावर्षी तर कारखान्याची विस्तारवाढ झाल्यामुळं अधिकची वाहनं येणार आहेत आणि त्यामुळे त्रास होणार आहे, विद्यार्थ्यांना त्रास होणार आहे, कामगारांना होणार आहे, शेतकऱ्यांना त्रास मोठ्यापणा होते. त्यासाठी आंदोलन केलं आहे. त्यांनी आता आश्वासन दिलेलं आहे, त्याप्रमाणे कारवाई होईल अशी आपण अपेक्षा करू. नाही झालं तर आम्ही यापेक्षा अधिक आंदोलन उभं करू. आमच्या अडचणी वगैरे काय असेल ते आपण मार्ग काढून 15 तारखेला काम चालू करून 1 महिन्याची मुदत घेऊन 15 जूनपर्यंत आपण काम पूर्ण करतोय.